पहिल्यांदा वापरते आहे डार्क कलर. तर अशा प्रकारे मी हा पर्पल कलर देऊन घेतलेला इथे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण देणार आहोत याचा लाइटर शेड जो की आहे. यानंतर मी ऍड करते डार्क ब्लू कलर जो की मी थोडंसं पर्पल शेड पण त्यामध्ये आला पाहिजे कारण की पर्पल खूप बाहेर आला आहे त्यामुळे. तर यामध्ये तुम्हाला दिसतच असेल मी शेडिंग कशा प्रकारे करत आहे आणि मला कलर कमी पडेल म्हणून घेते आणि जांभळ्या रंगाचे जास्त घेते शेड्स कलर दिसून येतात. जसं ही टाकण्याची पद्धत बघा कारण की आपल्याला असं शेड जसे डायरेक्टली दिसून नाही द्यायचे त्याच्यामध्ये थोडं आहे ना आपल्याला म्हणजे असं मिक्सिंग टाईपचं दिसून दिलं पाहिजे. ते दिसायला पण चांगलं वाटतं नाही ना की हा पर्पल कलर आहे आणि डायरेक्ट ब्लू दिला हे असं एक्झॅक्टली नाही दिसून आलं पाहिजे. तिथे शेड्स दिसून आले पाहिजे त्यामुळे मी मिक्स करते थोडे मर्ज करते दोन कलर्स. हे बघा टाकण्याची पद्धत अशी असायला हवी जेणेकरून काय होतं हे दोन कलर्स असे एकदम सेपरेट दिसत नाही. हे जे ब्लूचं होतं त्यामध्येच आपण आता दुसरा कलर मिक्स करूया जो की आपल्याला द्यायचा. तर अशा प्रकारे माझं शेडिंग करून झालेलं आहे आणि खूप सुंदर दिसते. लाईक माझा फोन एवढा चांगला नाही आहे ज्यामध्ये मला हे सगळे शेड्स तुम्हाला व्यवस्थित दिसतील. बट ॲट द एंड आय विल शो यू द बेटर व्हर्जन ऑफ दिस बेटर शेड्स. आणि खूप म्हणजे तुम्हाला लगेच दिसून येईल की कशा प्रकारचं मी कलर कॉम्बिनेशन यामध्ये केलेलं आहे.
तर आता आपण या भागात जे आहे ना तिथे डिझाईन आहे ती करून घेऊया आणि मग खाली खाली येऊया. आता आपण इथे ग्रीन शेड बनवूया, ग्रीनचं लाईट टू डार्क, ज्यामध्ये मिडलमध्ये लाईट ग्रीन असेल. आपण चांगले पण यूज करू शकतो. तर आता हा ग्रीन कलरचा शेड करून झालेला आहे. आता आपण याला बॉर्डर डार्क ग्रीन कलरने करूया. अशा प्रकारे सुंदररित्या माझा हा ग्रीन कलर देऊन झालेला आहे. त्याच्यानंतर मग थोडासा व्हाईट शेड देऊया आपण इथे. अशा प्रकारे माझं लाईट टू डार्क टू लाईट असं शेडिंग झालेलं आहे. आता मी हे कंप्लीट करते. इथे जे आकाशकंदीलचे आहे ते कंप्लीट करते आणि मग इथली पण ती कंप्लीट करेल. बट बघा तुम्ही शेडिंग किती सुंदर प्रकारे झालेलं आहे. रांगोळी इथपर्यंत आलेली आहे. आता फक्त पंती बाकी आहे, ती होईल. बट आता ऊन यायला लागले. बट आणि आता तुम्हाला शेड्स पण लवकर दिसून येतील यामध्ये. आय एम व्हेरी हॅपी. खूप छान शेडिंग वगैरे सगळं सुंदर प्रकारे झालं आहे. मन लावून काम केलं की असंच होतं. अशा प्रकारे माझी रांगोळी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला दाखवते. ते शॅडो येते, शॅडो त्या पुढच्या ग्रेची, त्यामुळे ती काही व्यवस्थित दिसत नाहीये. बट दिस इज माय फायनल रंगोली. पहा किती सुंदर प्रकारे तिचे शेड्स जे मी त्यामध्ये केलेले आहेत ते उठून दिसत आहेत आणि एकदम ब्राईट आणि कलरफुल रंगोली वाटते माझी.